नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला शेवग्याची भाजी बनवून दाखवणार आहे। चला आपण रेसिपीला सुरुवात करू। आता हे मी तुकडे करून घेते आणि हे किस काढून घेते। मला आता विळीनेच कापता येतं, सुरीने काही कापता येत नाही आणि तुम्हाला दाखवत नाही। आता असं तुकडे केलं का असा किस काढून घ्यायचा, असं नखाने असं आरामात निघून जातं। तर शेवगा कधी पण आपल्याला शरीरासाठी पौष्टिक असतो, खाल्लेला चांगलाच राहतो। कॅल्शियम असतं त्याच्यात, परत आपल्या डोळ्यांसाठी पण छान राहतात, चांगलेच राहतात ते, म्हणून मध्ये मध्ये खात जावा। खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला भाजी बनवून दाखवणार आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा। हे बघा मी किस काढून घेतलेला आहे, आता आपण शिजायला टाकू द्या। चला आता मी गॅस चालू करून घेते। त्यात मी आता तेल टाकून घेते। आता हे शेंगा आपण धुवून घेतलेले आहे ते टाकून घेऊ। मीठ टाकून घेऊ, ते आता चाळून घ्यायच्या। त्यात आता मी मीठ टाकून घेते। चाळून घेतलं तर आता पाणी टाकून देऊ आपण शिजण्यासाठी, मग नंतर भाजी करू आपण। आता झाकण ठेवून देऊ आणि शिजवून घेऊ आपण। आता त्यात आता मी कोथिंबीर टाकून घेते। आता आपण मी झाकण ठेवते, मध्ये मध्ये चेक करत राहा शिजली का नाही शेंगा। तर भाजीसाठी काय लागणार आहे मी दाखवते तुम्हाला। खोबरे, लसूण आणि अद्रक हे आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। हे बघा आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत। कसं समजायचं, आरामात असं तुटतं, दाबल्या जातात। जास्त म्हणजे तुटेपर्यंत पण नाही शिजवायच्या, नाही तर त्या पूर्ण असं त्याच्या तुकडे तुकडे होऊन जातात, 3 भाग। आता आपण भाजी करू। आता मी या शेंगा असं डिशमध्ये ओतून घेते, भाजीला फोडणी देऊ। आता आपण तेल टाकून घेऊ। आपण आधी शिजताना पण तेल टाकलेलं होतं। आता मी आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकून घेते। आता आपलं हे आलं लसूणची पेस्ट तळली गेली, आपण आता मसाले टाकून घेऊ। तुम्ही म्हणशाल आता आमच्याकडे हा काळा मसाला नाही आहे, तर तुम्ही माझ्या व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण मी तुम्हाला हे बारीक बारीक सर्व टिप तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। मसाल्याचं, परत डाळ बाजरीच्या पिठाचं, तुम्ही माझे पूर्ण व्हिडिओ पाहत जा। एकदम साध्या सोप्या पद्धतीने भाज्या बनवते, गावाकडच्या पद्धतीने। आता आपण ह्या शेंगा टाकून घेऊ। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा। नवीन असाल तर सबस्क्राईब करा। माझ्या तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स मी सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये। मी बऱ्याचशा भाज्या असं गावाकडच्या पद्धतीनेच बनवून दाखवते, सोप्या पद्धतीने। आता ते डाळ बाजरीच्या पिठाचं, ह्या काळ्या मसाल्याचं मी त्या बाकीच्या व्हिडिओंना सांगितलेलं आहे, म्हणून तुम्ही तिकडं काय चव सफर लाईफ चॅनलला सबस्क्राईब करून तिथं तुम्हाला पाहायला भेटतील। बघू शकता भाजीला कसा कलर आला। आता बाजरीचं पीठ टाकून घेऊ। इथं पाणी घेतलेलं आहे, आता ते डाळ बाजरीचं पीठ टाकून घेते। आता आपण ह्या पातळ भाजींना, काळा मसाल्याच्या भाजींना आपण हे पीठ टाकलं तर घट्टपणा येतो, आणि हिरव्या भाजींना शेंगदाणे लागतात। गावाकडे आमच्याकडे तर असं पातळही भाज्या करतात शेतामध्ये घेऊन जाण्यासाठी, त्या कोरड्या भाजींवर पोट भरत नाही म्हणून। हे बघा आता मी भाजी टाकून घेते हे। आता भाजी उकळवेल, आता मीठ टाकून घेते आणि कोथिंबीर टाकून घेते। मीठ टाकून घेते तेव्हा आपण टाकलेलं होतं, आता कमीच टाकते मी। कोथिंबीर मी शिजवतानाच टाकलेली होती, आता कोथिंबीर नाही आहे, तुम्ही टाकू शकता। 10 मिनिटासाठी आपण आता ही भाजी चांगली उकळून घेऊ। बाजरीच्या भाकरीसोबत छान लागते। नंतर वाटलं तर मी परत पीठ टाकेल। प्लीज लाईक करत जा, कमेंट करत जा, शेअर करत जा। हे बघा आपली भाजी तयार आहे।
लहान मुलांना असं भाजीमध्ये जर शेंगा आवडत नसते तर आपण त्या उकडलेल्या पण देऊ शकतो, त्याचा गर काढून. जीवनसत्व राहतं शेंगांमध्ये. चला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण.